अतिशय सुरेख मुलांनी स्वतः तयार केलेल्या काही इन्स्ट्रुमेंट आहेत. म्हणजे जर पार्किंगची व्यवस्था असेल, जर लाईट्सचं असेल, लाईटचं सेविंग कसं केलं जाईल, गाडी आल्यानंतर लाईट लागली पाहिजे, किंवा शेतीची व्यवस्था कशी करावी त्या संदर्भातलं असेल, किंवा पॅडचं जे आहे की मुलींना लागणारे पॅड आहेत तर ते संपत गेल्यानंतर कोणत्या कोणत्या लाईट्स लागल्या पाहिजे. आणि मुळातच जी जलपर्णी इंद्रायणी नदीचं जे पोल्युशनचं चाललेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून, त्या इंद्रायणी नदीची जलपर्णी कशी काढली गेली पाहिजे, खूप चांगल्या पद्धतीचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुलांनी केलेलं आहे. तर आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे सॅनिटरी पॅड फिनिशिंग अलर्ट इन वेंडिंग मशीन. तर प्रॉब्लेम असा होतो की ज्यावेळी आमच्या शाळेत एक्झाम होती, म्हणजे मी माझा पर्सनल प्रॉब्लेम सांगते, स्वतःला एक्सपिरियन्स केलेला. एकदा 9thला एक्झाम होती आणि मला प्रॉब्लेम आले होते. अशा वेळी मी वेंडिंग मशीनकडे गेले आणि म्हणजे मी अगोदर पॅडसुद्धा सोबत ठेवलं नव्हतं. अशा वेळी मी वेंडिंग मशीनकडे गेले आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की म्हणजे माझ्या पटकन लक्षातसुद्धा नाही आलं की वेंडिंग मशीनमध्ये पॅड नाहीत वगैरे, आणि तिथे माझा खूप टाईम वाया गेला. आम्ही एक मॉडेल तयार केलं, सगळं झालं, पण असा प्रश्न होता की ह्याचा उपाय काय मांडायचा म्हणून. मग उपायासाठी आम्ही शुभम सरांना, पायजाम फाउंडेशनचे शुभम सर आणि हर्षदा मॅडमला कॉन्टॅक्ट केला. त्यांनी आम्हाला 2 गोष्टी सजेस्ट केल्या. एक तर आपण सेन्सर बसू शकतो आणि दुसरी म्हणजे आपण जनरली असं मुलांना सांगू शकतो. आणि पायजामची आपली टीम आहे, इतर आपली टीम आहे आणि याचे सोबतच 4 ग्रुप ऑफ टीम आहे. यांची सर्वांची मागचे 2-3-4 महिन्याची मेहनत आहे की आपण हा प्लॅटफॉर्म आपल्या मुलांना देऊ शकलो. मी नेहमी सांगत राहतो आणि तो माझा एक ठाम मत आहे, आपल्या मुलांना आपला प्लॅटफॉर्म, आपल्याला ऑपॉर्च्युनिटी कुठेतरी कोणती पण प्रायव्हेट शाळापेक्षा कमी असा अजिबात कधी वाटला नाही.